नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नमोच्या वितरणाला मोठा विलंब झालेला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि याच हप्त्याच्या संदर्भातील विविध बातम्या येत आहेत. खात्यामध्ये एकत्रितपणे 4,000 येणार, खात्यामध्ये एकत्रितपणे 6,000 येणार, उद्या येणार, परवा येणार आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचार केला जात आहे. नेमका नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आणि याच योजनेच्या संदर्भातील आलेला एक नवीन आणि महत्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलेत की पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता वितरित होणे अपेक्षित होतं. परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी संपत आला आहे, तरी सुद्धा हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला नाही आणि याचमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलं होतं की नगर परिषद, नगरपंचायतच्या निवडणुका सुरू असताना राज्य शासनाच्या माध्यमातून या हप्त्या वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची जी काही यादी तयार करणं असेल, या प्रक्रिया कुठेही तयार करण्यात आल्या होत्या आणि यांच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी देखील करण्यात आली होती. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 92,48,000पेक्षा जास्त पात्र असलेले लाभार्थी पीएम किसान योजनेमधून कमी होऊन 90,42,000 यांच्या आसपास झालेले आहेत आणि याच पात्र असलेल्या 90,42,000 लाभार्थ्यांना हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शासनाच्या माध्यमातून आता वितरित केला जाणार आहे. यांच्यामध्ये महत्वाची अशी अपडेट आलेली होती की ती म्हणजे फार्मर आयडीच्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी जनरेट झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना पीएम किसान हप्ता देण्यात आलेला आहे आणि अशाच पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. याच्यासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लवकरच म्हणजे साधारणपणे 28 तारखेनंतर केव्हाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 1,800 कोटीच्या आसपास निधी शासनाच्या माध्यमातून वितरित केला जाईल आणि याच जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये फेब्रुवारी सुरू होण्यापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू केली जाणार आहे. एकंदरीत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याच्यामध्ये महत्वाच्या अशा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकात आहे. 5 फेब्रुवारी मतदान होते आणि मोठ्या प्रमाणात विलंब झालेला हा हप्ता या निवडणुकीपूर्वी वितरण करण्याची शासनाची तयारी आहे. साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या वितरणाच्या प्रक्रिया सुरू करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. याच्या निधी वितरणाचा जी आर हा 28 तारखेनंतर येणार असल्याची एक अपडेट समोर आलेली आहे आणि याचा जी आर आल्यानंतर सुद्धा आपण 2,000चा हा हप्ता असणार आहे. 1 फेब्रुवारीला बजेट जाहीर होत आहे. 1 फेब्रुवारीला बजेट जाहीर झाल्यानंतर पीएम किसानचा पुढील हप्ता पुढील फेब्रुवारीच्या 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो. तुर्तास तरी या हप्त्याच्या संदर्भातील हे एक महत्वाची अपडेट होती. याचा जी आर आल्यानंतर आणि त्याची वितरणाची तारीख जाहीर झाल्यानंतर सुद्धा आपण याबद्दल अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेट. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.